मी हे तोरण करून दाखवणार आहे. त्यासाठी आपण मिरर आणि येलो कलर त्यांनी यूज करणार आहोत. मिरर मी हे सर्वात लास्टला कसे जॉईन करायचे ते दाखवले आहे. त्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा. माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की पूर्ण पहा. हे पहा, हे मिररचं तोरण खूप सुंदर झालं आहे. त्यासाठी तुम्ही हे तोरण नक्की करून पहा आणि व्हिडिओ नक्की पूर्ण पहा. पहिल्यासाठी आपण पट्टी कशी करायची ते पाहणार आहोत. त्यासाठी आपण 12 चेन घेणार आहोत. 12 चेन 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 12 चेन झाल्या. आता काय करायचं, आपण हे 11व्या चेनवर आता खांब तयार करून घ्यायचा. 1 2 प्रत्येक चेनवरती आपल्याला आता खांब तयार करत जायचं आहे. हे पास आता परत पलटून घ्यायचं. परत पलटून घेतल्यानंतर 3 चेन घ्यायचे. परत प्रत्येक खांबावरती खांब तयार करायचे आपल्याला. हे पहा, हे झालं. परत 3 चेन घ्यायच्या. परत प्रत्येक खांबावरती खांब घ्यायचा. अशा प्रकारे आपल्याला आता अशा 74 लाईन तयार करून घ्यायच्या आहेत. हे पहा, माझी पूर्ण पट्टी तयार करून झाली आहे. आता काय करायचं, आपल्याला रेड कलर जॉईन करून घ्यायचा याला. हे पहा, आता या साइड पासून सुरू करणार आहोत. आता इथे काय करायचं, आपल्याला पहिल्यासाठी जॉईन करून घ्यायचं. जॉईन केलं. इथे आपल्याला आता पहिल्यासाठी 3 चेन घ्यायच्या. तर हाफ 3 खांब तयार करून घ्यायचे आपले. 1 2 झाले आणि 1 3 झाले. आता काय करायचं, परत आपल्याला 2 चेन घ्यायच्या. 2 चेन घेतल्या. परत आता नेक्स्ट लाईन वरती 3 हाफ खांब तयार करून घ्यायचे. 1 2 आणि हे 3. हे पहा, परत सेम 2 चेन घ्यायच्या. परत एक लाईन सोडायची. त्याच्या नेक्स्ट लाईन वरती 3 हाफ खांब तयार करून घ्यायचे. हे पहा, परत सेम तसंच करायचं. 2 चेन घ्यायच्या.
2 चेन घेतल्या, एक लाईन सोडायची, त्याच्या नेक्स्ट लाईन वरती आपल्याला हाफ 3 खांब तयार करून घ्यायचे. हे पहा असंच हे पूर्ण पट्टीला आपल्याला करून घ्यायचं आहे. सेम असंच. हे पाहता ही साईडला काय करायचं आपण, हे इथे पहिल्यासाठी आपल्याला 3 हाफ खांब घ्यायचे. 3 हाफ खांब घेतले, तीन हाफ खांब झाले. इथेच 2 चेन घ्यायचे आपल्याला. 2 चेन घेतल्या, परत इथेच आपल्याला 3 खांब घ्यायचे हाफ. हे परत आता इथे प्रत्येक खांबावरती खांब तयार करायचं. हे प्रत्येक कोण्याला आपल्याला असं तयार करून घ्यायचंय. पट्टीच्या प्रत्येक कोण्याला सेम एकाच ठिकाणी 6 खांब आणि 2 चेन तयार करून घ्यायचे आहेत. हे पहा पूर्ण पट्टीला माझं हे तयार करून झालंय. आता काय करायचं आपल्याला, फ्लॉवर साठी रिंग तयार करून घ्यायची. ते कशी करायची ते तुम्हाला दाखवणार आहे. हे पहा आपल्याला अशी गोल्ड रिंग तयार करून घ्यायची आहे. त्यासाठी आपल्याला पहिल्यासाठी 11 चेन घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. ह्या 11 चेन झाल्या. आता इथे आपल्याला हे जॉईन करून घ्यायचं आहे. पहिल्या चेन मध्ये जॉईन करून घेतलं. आता आपल्याला इथे 2 चेन घ्यायचे आहेत. 2 चेन घेतल्या. आता आपल्याला इथे 24 हाफ खांब तयार करून घ्यायचे आहेत. हे झाले 2 3 4 5 6 7 7 8 9 10 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24. हे 24 झाले हाफ खांब. हे आता पहिल्या चेनवर आपल्याला जॉईन करून घ्यायचंय. पास इथे आपल्याला आता हे उलन कट करून घ्यायचं आहे. आता एक्स्ट्रा उलन आपल्याला करायचं. हे पहा सेम आपल्याला असे 66 हे तयार करून घ्यायचे आहेत. रिंग्स तयार करून घ्यायचे आहेत. सेम या साईजचं मिरर घ्यायचं आहे. हे पहा असं बॅक साईडने लावण्यासाठी आपल्याला सेम या साईजचं मिरर घ्यायचं आहे. हे कसं लावायचं हे तुम्हाला मी नंतर सांगणार आहे. हे पहा आता फ्लॉवर कसं करायचं ते तुम्हाला दाखवणार आहे. पहिल्या सेटिंग आपल्याला काय करायचं, इथे जॉईन करून घ्यायचं आहे. जॉईन करून घेतलं. पहा आता इथे काय करायचं आपल्याला पहिल्यासाठी एक चेन घ्यायची.
एक खांब घ्यायचा. हे पहा, आता हे असं आपल्याला जेवढं हवंय तेवढं पण हे वाढवून घ्यायचं. इथे आपल्याला आता पफ तयार करायचा. आपल्याला इथे 4 टाइम आपल्याला ते एकाच ह्याच्यामधून काढायचं आहे खांबातून. 1 2 3 हे पहा 4 वेळ झालं. हे आता एकाच वेळी काढायचं. आता आपल्याला इथे 7 चेन घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 7 चेन झाल्या. आता काय करायचं, परत इथला एक खांब सोडून द्यायचा. त्याच्या नेक्स्ट खांबावरती आपल्याला आता परत पफ तयार करायचा आहे. 1 2 3 4 झाले. परत 4 मधून काढायचं, जॉईन करून घ्यायचं. आता परत आपल्याला 7 चेन घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 7 चेन घेतला. आता खालचा एक खांब सोडून द्यायचा. त्याच्या नेक्स्ट वरती पफ तयार करून घ्यायचा आपल्याला. 1 2 3 4 हे पहा. आता परत आपल्याला 11 चेन घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 चेन झाला. परत एक खांब सोडून द्यायचा. त्याच्या नेक्स्ट खांबावरती पफ तयार करायचा आपल्याला. 1 2 3 4 परत हे असं एकातून काढायचं. परत 7 चेन घ्यायच्यात आपल्याला. 1 2 3 4 5 6 7 चेन घेतल्या. आता एक खांब सोडून द्यायचा. त्याच्या नेक्स्ट खांबावरती परत आपल्याला पफ तयार करायचा. 1 2 3 4 सॉरी परत आपल्याला आता 7 चेन घ्यायच्यात. 1 3 4 5 6 7 परत सेम एक खांब सोडून द्यायचा. त्याच्या नेक्स्ट खांबावरती आपल्याला पफ तयार करून घ्यायचा. 1 2 3 4चा पफ तयार करायचा. परत आपल्याला आता 11 चेन घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 परत आता सेम एक खांब सोडून द्यायचा. त्याच्या नेक्स्ट वरती आपल्याला पफ तयार करून घ्यायचा. 1 2
2 3 4 4 झाले. परत 7 चेन घ्यायच्या. 1 2 3 4 6 7. परत एक खांब सोडून द्यायचा, त्याच्या नेक्स्ट खांबावरती खांब तयार करायचा. 1 2 3 4. परत आपल्याला आता 7 चेन घ्यायच्या. 1 2 3 4 5 6 7. परत एक खांब सोडून द्यायचा, त्या नेक्स्ट खांबावरती खांब तयार करायचा. 1 2 3 4. परत जॉईन करून आता 11 चेन घ्यायच्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. परत एक सोडून द्यायचा, त्याच्या नेक्स्ट वरती खांब तयार करायचा. पफ तयार करायचा. 1 2 3 4. आता परत 7 चेन घ्यायच्या. 1 2 3 4 5 6 7. 7 चेन घेतल्या. परत एक खांब सोडायचा, त्याच्या नेक्स्ट वरती पफ तयार करायचा. 1 2 3 4. हे परत आता आपल्याला 7 चेन घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7. 7 चेन घेतल्या. एक खांब सोडायचा, त्याच्या नेक्स्ट खांबावरती पफ तयार करायचा. परत 1 2 3 आता आपल्याला 11 चेन घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. या 11 चेन घेतल्या. आता यायचं या फर्स्ट चेन वरती आपल्याला जॉईन करून घ्यायचंय. हे पहा, हे फ्लॉवर तयार करून झालंय. आता काय करायचं, नेक्स्ट फ्लॉवर पण सेम असं तयार करायचं. हे तुम्हाला दाखव. पहिल्या सेटिंग आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. जॉईन करून घेतलं. ते आता परत 4चा पफ तयार करायचा आपल्याला. चारचा पफ झाला. 7 चेन. 1 2 3 3 4 7. परत आता आपल्याला इथे
एक सोडून द्यायचं, त्याच्या नेक्स्ट वरती 4चा पफ 1, परत 7 चेन, परत एक सोडून द्यायचं, त्याच्या नेक्स्ट वरती आता काय करायचं, आपल्याला 11 चेन घ्यायचे आहेत. पहिल्या साठी 5 चेन घ्यायचे, 1 2 3 4 5 5 चेन घेतला. आता काय करायचं, याच्या बॅक साईडला ते आता 11 चेन आहेत, तिथे असं पहिल्यासाठी जॉईन करायचं. पुन्हा परत आपल्याला 5 चेन घ्यायच्या, 1 2 3 4 5, परत सेम. आता इथे एक खांब सोडून द्यायचा, त्याच्या नेक्स्ट खांबावरती खांब तयार करून घ्यायचा, 1 2 3 4 4 झालं. आता काय करायचं, पहिल्यासाठी 3 चेन घ्यायच्या, 1 2 3 3 चेन घेतल्या. आता काय करायचं, इथे इथे पुन्हा परत 1 2 3 4, परत सेम इथे आपल्याला एक सोडून द्यायचं, त्याच्या नेक्स्ट वरती खांब तयार करून घ्यायचा, पफ तयार करून घ्यायचा 4चा, 1 2 3 4, पुन्हा परत 1 2 3 3 तयार करायचे. परत इथे आपल्याला आता जॉईन करून घ्यायचं, पुन्हा परत 4 1 2 3 4 4 चेन घ्यायच्या, परत एक पफ सोडायचा, त्याच्या नेक्स्ट पफ वरती आपल्याला पफ तयार करून घ्यायचा, 1 2 3 4, परत 5 1 2 3 5, परत इथे जॉईन 1 2 3 4 5 6, परत इथे कंटिन्यू आता सेम असं तयार करायचं आहे पूर्ण फुल. हे पहा, हे 2 जॉईन करून झालेत. आता नेक्स्ट पण कसं जॉईन करायचं तुम्हाला अजून एक दाखवतोय. परत आपल्याला इथे 4चा पफ तयार करायचा, हे पहा, हे 5 तयार झाले. आता इथे 11व्या चेन मध्ये आपल्याला पुन्हा परत 6 चेन घ्यायच्या, 2 3 4 5 6, परत सेम खालती एक खांब सोडून द्यायचा, त्याच्या नेक्स्ट खांबावरती पफ तयार करून घ्यायचा, 1 2 3 4, परत 3 चेन, 1 2 3 3 चेन घ्यायच्या, इथे
परत 4 खांब, परत इथे एक सोडायचं, त्याच्या नेक्स्ट वरती खांब तयार करायचा, पफ तयार करायचा, परत 3 चेन, 1 2 3, परत इथे जॉईन, परत 4 चेन, 1 2 3 4, परत एक सोडायचं, त्याच्या नेक्स्ट वरती पफ तयार करायचा, परत 5 1 2 3 4 5, परत सेम 6 चेन, 1 2 4 5, परत एक सोडायचं आणि पफ, सॉरी, अशा प्रकारे ही पूर्ण लाईन असंच कंप्लीट करत जायचंय. आपल्या पट्टीला जेवढे फ्लॉवर बसतील तेवढे आपल्याला असं जॉईन करत जायचं आहे. माझी पूर्ण पट्टी तयार करून झाली आहे. हे मी पूर्ण 11 फ्लॉवर जॉईन करून घेतले आहे. आता मी हे 2 भागमध्ये डिवाइड करणार आहे. डिवाइड केल्यानंतर हे आपल्याला डिवाइड केलं, इकडे 5 आणि तिकडे 5 असं डिवाइड करून घेतलं आहे आणि हे मध्ये एक फ्लॉवर एक्स्ट्रा. आता जॉईन खाली कसं करायचं ते तुम्हाला मी दाखवणार आहे. पहिल्यासाठी आपल्याला इथे पफ तयार करून घ्यायचा आहे 4चा. पफ तयार करून घेतला. आता 7 चेन घ्यायच्या, 1 2 3 4 5 6 7 चेन घेतल्या, परत एक सोडून द्यायचं, त्याच्या नेक्स्ट मध्ये पफ तयार करून घ्यायचा, परत 7 चेन घ्यायच्या, 1 2 3 4 5 6 7 चेन घेतल्या, परत पफ तयार करून घ्यायचा, एक लाईन सोडायची, एक खांब सोडायचा, त्याच्या नेक्स्ट वरती पफ तयार करून घ्यायचा 4चा, 1 2 3 4. हे पहा 4चा पफ तयार झाला. आता परत आपल्याला 5 चेन घ्यायच्या, 1 2 3 4 5 चेन घेतला. आता काय करायचं, कसं जोडायचं ते तुम्हाला दाखवते. इथे आपण ज्या 11 चेन घेतल्या होत्या, 11 चेन तिथे आपल्याला आधी जॉईन करून घ्यायचं. हे पहा असं, हे बॅक साईडनी सेम प्रोसेस राहील. पुन्हा 5 चेन, 1 2 3 4 5, पुन्हा परत इथे एक सोडायचं, त्याच्या नेक्स्ट मध्ये पफ तयार करायचा, 1 2 3 आणि 4. पुन्हा परत 3 चेन घ्यायच्या, 1 2 3 चेन घेतल्या, परत सेम इथे जे 7 चेन घेतल्या होत्या आपण, तिथे आपल्याला आता ही जॉईन करून घ्यायचंय. हे पहा आता काय करायचं, परत सेम आता 3 चेन घ्यायच्या, 1 2 3 4 चेन घेतल्या, एक सोडून द्यायचा, त्याच्या नेक्स्ट मध्ये पफ तयार करायचा, परत 1 2 3 4, परत 3 चेन घ्यायच्या, 1 2 3
3 चेन घ्यायच्या, परत त्या नेक्स्ट मध्ये आपल्याला जॉईन करून घ्यायचं. परत 4 चेन घ्यायच्या, 1 2 3 4. परत सेम इथे एक सोडायचं, त्याच्या नेक्स्ट मध्ये पफ तयार करून घ्यायचा. 1 2 3 4. हे झालं 4. परत आता 5 चेन घ्यायच्या, 1 2 3 4 5. 5 चेन घेतल्या. आता इथे आपण हे दोन्हीच्या जॉईन मध्ये, इथे दोन्हीचं जे जॉईन आहे तिथे आपण आधी जॉईन करून घ्यायचं. 5. पुन्हा परत 5 चेन घ्यायच्या, 1 2 3 4 5. परत सेम आता एक सोडायचं, त्याच्यामध्ये पफ तयार करून घ्यायचा. तर सेम असंच हे फ्लॉवर खालती तयार करून घ्यायचं. आता हे सेम हे पहा, आता हे एक जॉईन करून घेतलंय. आता काय करायचं, एक पफ घ्यायचा. आता 5 चेन घ्यायच्या, 1 2 3 4 5. 5 चेन घेतल्या. आता इथे जो 11 चेन घेतल्या होत्या आपण, तिथे आपण आधी असं जॉईन करून घेणार आहोत. परत 5 चेन, 1 2 3 4 5. 5 चेन घेतल्या. परत आता एक सोडून द्यायचा, त्याच्या नेक्स्ट मध्ये पफ तयार करून घ्यायचा. 1 2 3 4. परत सेम 3 चेन घ्यायच्या, 1 2 3. 3 चेन घेतल्या. आता काय करायचं, इथे 7 चेन घेतल्या होत्या तिथे जॉईन करायचं. परत आपल्याला 3 चेन घ्यायच्या, 3 चेन घेतल्या. परत आता इथे एक चेन सोडायची, त्याच्यानंतरच्या ह्याच्यामध्ये आपल्याला खांब तयार करून घ्यायचा. पफ 1 2 3 4. हे पहा, परत 3 चेन घ्यायच्या, 1 2 3. 3 चेन घेतल्या, इथे जॉईन करायचं. परत आता हे पहा, आता परत 3 चेन घ्यायच्या, 1 2 3. 3 चेन घेतला. परत इथे आता आपल्याला पफ तयार करायचा, एक सोडून नेक्स्ट ह्याच्यामध्ये पफ तयार करायचा. 4चा, 1 2 3 आणि हे 4. परत आता 5 घ्यायचे चेन, 1 2 3 4 5. 5 घेतले. हे आपण आता इथे 2 जॉईन केले होते, तिथे आधी जॉईन करून घ्यायचं. परत 5 घ्यायचे, 1 2 3 4 5. परत सेम एक सोडायचं, त्याच्या नेक्स्ट मध्ये पफ तयार करून घ्यायचं. 1 2 3 आणि 4. हे पहा, हे आता एक साइड आपली जॉईन करून झाली. ही ह्या साइडनी आता आपल्याला आता वरतून जॉईन करायचंय इथून. आता हे या 7च्या ह्याच्यामध्ये जॉईन करत जायचंय. आता पहिल्या स्टार्टिंग आपल्याला 3 चेन घ्यायच्या आहेत. 1 2 3. 3 चेन घेतल्या. आता यामध्ये आपल्याला पहिल्या स्टार्टिंग बॅक साइडनी घ्यायचं. बॅक साइडनी घेतलं. आता 3 चेन घ्यायच्या, 1 2 3. 3 घेतलं. आता इथे एक सोडायचं, त्याच्या नेक्स्ट मध्ये पफ तयार करायचा. 1 2 आणि हे 3. परत 1 2 3. 3 चेन घेतल्या.
परत या 7 चेन आहेत, या 7 चेन आहेत, तिथे आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. एक, दोन, तीन. परत आता एक सोडायचं, त्याच्या नेक्स्ट मध्ये पफ तयार करायचा. 1 2 3 आणि हा एक 4. परत आता 5 खांब चेन तयार करायचं. 1 2 3 4 5. 5 चेन तयार केला. आता काय करायचं, हे दोन्ही जे जॉईन आहेत, हे जॉईन इथं जे केलं आहे तिथं आपल्याला आधी जॉईन करून घ्यायचं आहे. हे पहा, परत 5 चेन. 1 2 3 4 5. परत आता एक सोडायचं, त्याच्या नेक्स्ट मध्ये पफ तयार करायचं. आता हे खाली काय करायचं, आता सेम असंच तयार करत जायचं इथपर्यंत. हे खाली असं सेम तयार करत यायचं इथपर्यंत. हे पहा, आता आपल्याला असेच आता अजून 3 फ्लॉवर जॉईन करून घ्यायचे आहेत. मी ते हे सेम अशाच प्रमाणे खाली 3 फ्लॉवर इथे पुढे जॉईन करत जायचे आहेत. ते मी करून दाखवते तुम्हाला. तुम्ही ते जॉईन करून घ्या. 3 फ्लॉवर जॉईन करून घ्यायचे आहेत. आता काय करायचं आहे, आपण 5-5 मध्ये डिवाइड केलंय, त्यामुळे आपल्याला ते 2 जॉईन केलेत. अजून हे 3 जॉईन करायचे आहेत आपल्याला इथेपर्यंत. मी ते कसं जॉईन करायचं ते तुम्हाला हे 2 दाखवलंय, तसंच सेम पुढे करायचं आहे. पहा इथे आता मी हे 5 फ्लॉवर लावून घेतलेत. 1 2 3 4 5. 5 फ्लॉवर. आता खाली आपल्याला 4 फ्लॉवर जॉईन करायचे. सेम वरती जसं जॉईन केलं आहे तसंच खालती पण जॉईन करून घ्यायचं आहे आपल्याला. हे पहा, आता आपण इथे 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 जे आपण 11 चेन घेतले आहेत तिथे आपण जॉईन करून घेणार आहोत पहिल्यासाठी. पुन्हा आपल्याला परत 5 चेन घ्यायच्या. 1 2 3 4 5. 5 चेन घेतल्या. परत आपल्याला काय करायचं, आता 5 चेन घेतला. आता काय करायचं, इथे आपल्याला आता पफ तयार करून घ्यायचा आहे. एक खांब सोडून त्याच्या नेक्स्ट वरती 1 2 3 4. पफ झाला. आता 1 2 3. 3 चेन त्या चेन मध्ये जॉईन करून घ्यायचं. परत 3 चेन घ्यायच्या. 1 2 3. 3 चेन घेतल्या. परत एक पफ सोडायचा, त्याच्या नेक्स्ट पफ वरती पफ तयार करायचा. 1 2 3. परत सेम 1 2 3. इथे जॉईन करून घ्यायचं. परत 1 2 3. 3 पफ तयार, 3 चेन केल्या. तर नेक्स्ट याच्यावरती पफ 1 2 3 4. परत 5 चेन. 1 2 3 4 5. 5 चेन. आता या 5 चेन इथे जॉईन करायचं. हे जॉईन केलं आपण वरच्या ह्याच्यामध्ये. हे पहा, दाखवते तुम्हाला. हे पहा, इथे दोन्ही जे जॉईन आहेत तिथे आपल्याला जॉईन करून घ्यायचं 5 चेन. 1 2 2 3 4 5. परत आता इथे एक सोडायचं, त्याच्या नेक्स्ट मध्ये जॉईन करायचं. 1 2 3 4. आता खाली आपल्याला सेम असंच फ्लॉवर तयार करून घ्यायचंय. हे पहा, हे एक फ्लॉवर झालं. आता काय करायचं, आपल्याला इथून सुरुवात करायची नेक्स्ट फ्लॉवरला जॉईन करायला. पफ घेतला, 5 चेन घेतले. परत आपल्याला इथे आता परत 5 चेन घ्यायच्या. 1 2 3 4 5. 5 चेन घेतल्या. आता काय करायचं, नेक्स्ट खांबावरती खांब तयार करून घ्यायचं. 1 2 3 4. परत
3 चेन घ्यायच्या, 1 2 3, 3 चेन घेतला. आता काय करायचं, या साईडने आपण 7 चेन घेतल्या, तर तिथे जॉईन करायचं. परत 3 चेन घ्यायच्या. परत आता इथे जॉईन करायचं, एक सोडायचं, त्याच्या नेक्स्ट मध्ये जॉईन करायचं, 1 2 3 4. इकडच्या साईडने आपल्याला जॉईन करत जायचं आहे. परत 3 चेन घ्यायच्या, 1 2 3. पुन्हा इथे 7 चेन मध्ये जॉईन करायचं. पुन्हा परत 3 चेन घ्यायच्या. परत इथे एक सोडायचं, त्याच्या नेक्स्ट मध्ये जॉईन पफ तयार करून घ्यायचं. परत आता 5 चेन घ्यायच्या. 5 चेन घेतला. आता या जॉईन मध्ये आपल्याला जॉईन करायचंय. हे पहा इथे. परत 5 चेन घ्यायच्या, 1 2 3 4 5. परत आता सेम इथे आपल्याला नेक्स्ट सोडायचं, त्याच्या नेक्स्ट मध्ये जॉईन करून घ्यायचं. परत आपल्याला आता 3 चेन घ्यायचे, 1 2 3. आता हे पहा, ह्या साईडने झालं. आता या फ्लॉवरच्या वरच्या साईडने आपल्याला जॉईन करत जायचं. इथे आता जॉईन करायचं, 2 3. आता परत सेम एक सोडायचं, त्याच्या नेक्स्ट मध्ये फ्लॉवर तयार करायचा, 1 2 3 4. परत 1 2 3. परत नेक्स्ट ह्याच्यामध्ये जॉईन करायचं. परत 1 2 3. परत खालती पफ. परत 5 1 2 3 4 5. परत इथे जॉईन करायचं, खालती 5. हे पहा, आता हे फ्लॉवरचं पूर्ण तयार करून घ्यायचं असं सेम. हे पहा, हे 2 फ्लॉवर जॉईन केलेत. असं सेम आता हे पुढचे 2 फ्लॉवर जॉईन करायचे आहेत. असं सेम खालती आपल्याला करत जायचं आहे. मी एक साईड केली आहे, ते तुम्हाला दाखवते. सेम तसंच तुम्ही त्याप्रमाणे खालती तयार करत जायचं आहे. हे पहा, मी 4 4 चे 2 फ्लॉवर जॉईन करून 2 लाईनी तयार करून घेतल्या आहेत. पुन्हा खालती 3 च्या एक सोडून द्यायचा इथे. पुन्हा 3 3 च्या 2 असं सेम तयार करून घेतलंय. पुन्हा नंतर खालती हे पहा, हे 2 2 चे 2 लाईनी. हे पहा, 2 2 एक सोडून दिला आणि 2 2 च्या 2 लाईनी तयार करून घेतल्यात. खालती तसंच 1 1 च्या 1 असं सेम तयार करता यायचं आपल्याला. आता आपली 4 ची एक लाईन तयार झाली आहे. परत आता अजून एक तयार करायची, नंतर 3 ची लाईन तयार करायची, 3 च्या 2 लाईनी असं सेम हे पूर्ण तयार करून आपल्याला घ्यायचं आहे. हे माझं खालचं पूर्ण तयार झालं आहे. आता काय करायचं, आपण ही पट्टी जॉईन करून घेणार आहोत. त्यासाठी आपण पट्टीला असं इक्वल करून घेणार आहोत आणि आपण सुई दोऱ्याच्या सहाय्याने आपण हे पूर्ण जॉईन करून घेणार आहोत. पहा असं. पुन्हा परत
हे पहा सेम असंच आपण पूर्ण पट्टी जॉईन करून घेणार आहोत सुईदोऱ्याने. हे पहा हे मी गोंडे लावून घेतले आहेत आणि काचही लावून घेतले आहेत. हे काच मी गन मशीनने लावले आहेत ग्लूने. हे ऑप्शनल आहे, तुम्ही लावू शकता. हे पहा हे किती सुंदर तोरण झाले आहेत. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आवडले असेल तर नक्की शेअर करा. थँक्यू.